चाणक्य या नाटकासाठी झीचं नामांकन मला मिळणं हे मला खूपच भाग्याची गोष्ट वाटली। हे माझं पहिलंच नामांकन आहे। नमस्कार, आपल्यासोबत आहेत कृष्णा राजशेखर, ज्यांना झी नाट्य गौरव 2024 मध्ये चाणक्य नाटकासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा नॉमिनेशन आहे। अभिनंदन सगळ्यात पहिलं तर। थँक्यू सो मच। थँक्यू। खूप मोठी स्टारकास्ट होती आणि नाटक तर ते अजरामर नाटक आहे, त्याबद्दल वादच नाही। तर कसा अनुभव होता हा? नाटकाचा अनुभव खूपच समृद्ध करणारा होता। नाटक एकतर नाटकाची पार्श्वभूमी 2500 वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे त्या काळची भाषा, त्या काळची वेशभूषा आणि त्या काळचं सगळं सामाजिक राजकीय वातावरण, तर या सगळ्यांची एक सहल घडवणारी ही नाटकाची प्रोसेस होती। आणि त्या प्रोसेसमध्ये ती सगळी वेशभूषा असेल किंवा ते पात्र असेल ते अंगात भिनवून नंतर मग ते जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा मला खूप मजा आली आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका छान मिळतोय, तर ते अनुभवायला मला फारच मस्त वाटतंय। हे ऐतिहासिक म्हणजे त्यावेळेचं हे काय म्हणतो पिरियडिक एक पात्र तू प्ले करताना काहीतरी चॅलेंजेस तुला फेस करावे लागले असणार, ते आम्हाला ऐकायचं। पात्र करताना ॲक्च्युली त्यावेळची भाषा म्हणजे आता हे नाटक मूळ हिंदीतलं आहे, जे मिहीर भूतांनी लिहिलं होतं आणि त्याचा उत्तम अनुवाद शैलेश दातार काकांनी केलेला आहे। तर ती भाषा आपल्या सरावाची नसते, त्यामुळे ती बोलण्यासाठी मुळात आपल्याला काही वेळ जावा लागतो। तर त्याची वाचनं आम्ही खूप केली। दिग्दर्शक प्रणव जोशी, प्रणवदादांनी आमच्याकडून खूप छान वाचनं करून घेतली आणि त्यानंतर त्यावेळची परिस्थिती समजण्यात फार वेळ नाही लागला, की कारण आत्ताची परिस्थिती आणि त्या काळची परिस्थिती यात खूप साम्य आहे आणि तेच आम्ही दाखवण्याचा या नाटकातून प्रयत्न करतोय। नामांकन मिळालं तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती तुझी? मी फारच खुश झाले। एकतर झी नाट्य गौरवची मी पहिल्यापासून फॅन आहे। मी नाटकांची मुळात खूप फॅन आहे, त्यामुळे मी हा कार्यक्रम पण पहिल्यापासून टीव्हीवर फॉलो करत आले आणि त्या नाटकासाठी चाणक्य या नाटकासाठी झीचं नामांकन मला मिळणं हे मला खूपच भाग्याची गोष्ट वाटली। हे माझं पहिलंच नामांकन आहे आणि इथे येताना मला खूप आनंद झाला आणि आय एम सो थँकफुल टू झी नाट्य गौरव फॉर गिविंग मी दिस नॉमिनेशन। खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा कृष्णा तुला। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच।